भरपूर लोकांचा प्रश्न होता आरटीआय कसा टाकायचा. आरटीआय टाकण्यासाठी सिंपल प्रोसेस आहे. दोन गोष्टी आहेत. एक तर मला कमेंट करा, मी तुमच्या डीएम मध्ये तुरंत आरटीआयचा मॅटर सेंड करतो. दुसरा ऑप्शन आहे जेमिनीचा. सर्वांकडे आता ऑनलाईन एआय आहे, एआयचा जमाना आहे, तर सगळ्या गोष्टी एआय वरच होतात. आता तुम्ही सीधा जेमिनीला जायचं, जेमिनीला विचारायचं. जेमिनी ओपन केल्याबरोबर तिथं फक्त एक प्रश्न टाकायचा. तिथं काय टाकायचा, मला माझ्या गावातील 5 वर्षाचा हिशोब पाहिजे आणि आरटीआय मॅटर आरटीआय फॉर्म तयार करून दे, सेंड. एवढं 5 मिनिटांमध्ये आरटीआय फॉर्म तयार होईल. तो आरटीआय फॉर्म घ्यायचा आणि जे 5-5 वाले तिकीट भेटतात ना, 5 रुपयावाले तिकीट, ते 2 तिकीट लावायचे. आता तर बहुतेक 20 रुपये असेल. 4 तिकीट त्याला चिटकवायचे आणि पोस्टातून ऍड्रेस टाकून आपली सही करून मोबाईल नंबर टाकून तिथून सेंड करायचं. पोस्टाद्वारे सेंड केल्यानंतर 30 दिवस वाट बघायची. 30 दिवस वाट बघितल्यानंतर जर काही उत्तर आलं नाही, मग फर्स्ट अपील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. तर पहिला तुम्हाला हे लक्षात आलं असेल आरटीआय कसं लिहायचं. हा बघा, दिसतंय तुम्हाला आरटीआय, हा आला उत्तर. याला कॉपी करायचं, माहितीचा अधिकार प्रति, हे बघा, याला कॉपी करायचं आणि एक्सेल, MS वर्ड याच्यामध्ये नेऊन पेस्ट करायचं आणि पेज सेव्ह करून घ्यायचा. हा तुमचा पूर्ण अर्ज, तुमचं नाव वगैरे टाकून सगळं पेस्ट करायचं आणि एडिट करून डायरेक्ट प्रिंट काढायची आणि प्रिंट पोस्टाद्वारे पाठवून द्यायची. जर तुमच्याकडे काही हिशोब असेल, या म्हणजे जसं तुम्ही एखादा पेज काढला किंवा तुम्हाला काही शंका असेल, तो सुद्धा याच्यासोबत लावून द्यायचा. त्याचा हिशोब मागू शकता. बाकीचं बघू पुढच्या व्हिडिओमध्ये.